नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या संदर्भात पाहू शकता बघा, ITIचे ऑप्शन फॉर्म सुरू, ॲडमिशन बंद, पुढे काय करायचे, तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची माहिती पाहणार आहोत आणि तिसरी मेरिट लिस्ट कधी लागेल याची माहिती देखील पाहणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। हा व्हिडिओला देखील या ठिकाणी लगेचच लाईक करून टाकायचे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। तर बघा, ITIच्या ॲडमिशन संदर्भाच्या संपूर्ण अपडेटसाठी जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनल करणार आहे, त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। आता बघा, सर्वात अगोदर ITIच्या ऑप्शन फॉर्म संदर्भात ITIचे ऑप्शन फॉर्म मी आत्ताच लेटेस्ट जाऊन त्या ठिकाणी चेक करून आलेलो आहे की ऑप्शन फॉर्म जे ते सुरू आहेत। ऑप्शन फॉर्मची टॅब त्या ठिकाणी ओपन होते, ऑप्शन फॉर्म सुरू आहेत आणि अजूनही जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले नसतील तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। जे काही चेंजेस असतील तुम्हाला करायचे तर ते तुम्ही करू शकता, ठीक आहे। आत्तापर्यंत तरी, नंतर ते बंद होऊ शकतात, त्याची काही त्या ठिकाणी शाश्वती नाही, परंतु आत्तापर्यंत तरी मी चेक केलं तर ते त्या ठिकाणी सुरू होते। एक वेळेस तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता, ऑप्शन फॉर्म सुरू आहेत। सुरू असतील तर तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता। आता या राऊंडमध्ये तुमचा फरक काय पडलेला आहे, या राऊंडमध्ये ट्रेड टाकत असताना मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये देखील सांगतोय, ट्रेड टाकत असताना पहिले 5 जे ट्रेड तुम्ही टाकताय ते असेच ट्रेड टाका ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। कारण बघा, जर तुम्ही ह्या 5 ट्रेडपैकी तुम्हाला कोणताही ट्रेड मिळाला आणि या ट्रेडमध्ये असे तुम्ही काही ट्रेड टाकले की ज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाही परंतु तुम्ही टाकून दिलेत, आणि जर तुम्हाला यापैकी कुठलाही ट्रेड लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल। मग ते कुठल्याही ठिकाणी असतो, तुमची इच्छा नसताना देखील तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल, नाहीतर पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार। त्यासाठी पहिले 5 जे काही ट्रेड तुम्ही टाकत असाल, पहिले 5 जे काही ऑप्शन असतील त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन करू शकतात, असेच ऑप्शन त्या ठिकाणी टाकू शकतात, ठीक आहे। आता ॲडमिशन 2 ऑगस्टलाच बंद झालेले आहेत। ज्यांना दुसऱ्या फेरीमध्ये त्या ठिकाणी नंबर लागला होता त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन त्या ठिकाणी 2 ऑगस्टलाच बंद झालेले आहेत। आता काही पुढचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया। ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया बघा। पहिलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी महेश यांचा, सर एकदा भेटलेला ट्रेड परत भेटेल का सर, प्लीज गाईड। नाही, एकदा भेटलेला ट्रेड तुम्हाला परत भेटणार नाही। म्हणजेच काय, तर पहिल्या फेरीमध्ये जर तुम्हाला समजा कोपा हा लागला होता, आता सेकंड फेरीमध्ये तुम्हाला लागलेलं नाही, म्हणजे तुम्हाला कोपाला ॲडमिशन मिळेल का, तर असं होणार नाही आहे, ठीक आहे। आणि एकदा भेटलेला ट्रेड परत भेटेल का, जर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये टाकला असेल, बघा ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही टाकला असेल आणि जर त्या ट्रेडला तुमचा नंबर लागला तर तो तुम्हाला परत मिळू शकतो। त्याच्या 2 कंडिशन्स आहेत बघा, वेगवेगळ्या आहेत। काय, जर तुमच्या पहिल्या फेरीला जो काही ट्रेड लागला होता तुम्हाला जर तोच तिसऱ्या फेरीमध्ये हवा असेल तर तो तुम्हाला आता ॲडमिशन घेता येणार नाही, परंतु जर तुमचा ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही टाकला आणि तुम्हाला जर तो ट्रेड अलाउड झाला तर तुम्हाला तो त्या ठिकाणी मिळू शकतो, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, आता हा बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांसाठी विठ्ठल मुंडे यांनी विचारला आहे, रिक्त जागा ऑनलाईन कशा पाहता येते हे प्लीज सांगा जेणेकरून आम्हाला माहिती मिळेल। बघा, तुम्हाला ह्यावर स्पेशल व्हिडिओ हवा आहे का, सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा। जर तुम्हाला ह्यावर व्हिडिओ हवा असेल, ज्यांचे अजूनही नंबर लागलेले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा। तुम्हाला यावर देखील सेपरेट व्हिडिओ मी देणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही रिक्त जागा ज्या आहेत त्या चेक करू शकतात, ठीक आहे। जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, दादा कॉलेज केव्हा चालू होणार। बघा, कॉलेज ह्या ठिकाणी तुमचे याच महिन्यात चालू होतील, एकतर तुमचे मधात चालू होतील किंवा एंडिंगला तुमचे जे काही कॉलेजेस आहेत ते चालू होऊ शकतात। बघा, 4थ्या राऊंडनंतर तुमचे जे काही कॉलेजेस आहेत ते सुरू होऊ शकतात किंवा मग ऑगस्ट एंडिंगला तुमचे कॉलेजेस त्या ठिकाणी सुरू होऊन जातील। ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाता त्यावेळेस तुम्हाला तारीख दिलेली असते की या तारखेला आपलं ॲडमिशन कॉलेज जे आहे ते सुरू होईल म्हणून, परंतु तरी देखील मी तुम्हाला एक त्या ठिकाणी माहिती देऊन देतो आहे की 4था राऊंड जो आहे, 4थ्या राऊंडच्या नंतर तुमचे ॲडमिशन्स त्या ठिकाणी म्हणजे कॉलेजेस तुमचे सुरू होऊ शकतात किंवा ऑगस्ट एंडिंगला तुमचे कॉलेजेस त्या ठिकाणी सुरू होतील। पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर तुमच्यामुळे ॲडमिशन झाली, थँक्स सर। तर हे जे कोणी आहेत यांच्यासाठी, ह्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या पुढील करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे। तुमच्या पुढील करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत। तर पुढचा प्रश्न आहे बघा, राज आहिरे यांचा आहे, सर आम्ही धुळ्याहून आहे, आमचं ॲडमिशन होत नाही आहे, 3रा राऊंड लागून गेला,
तरी ॲडमिशन होत नाही आहे, आम्हाला टक्के 83.20 आहेत, तरी आम्हाला काय करावे लागेल? बघा, यांच्यासाठी यांचा जर नंबर लागत नसेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरावा लागेल. ऑप्शन जे ते व्यवस्थित वाढवावे लागतील आणि ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी तुम्ही जर टाकला तर तुमचा नंबर लागू शकतो. 83 ही काही कमी टक्केवारी नाही, चांगली टक्केवारी आहे, तर नंबर तुमचा लागेलच. ठीक आहे, परंतु व्यवस्थितरित्या जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर तुमचा नंबर लागू शकतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ऑप्शन फॉर्म सुरू होते, मी जसं चेक केलं त्यानुसार, परंतु आता ते बंद होतील किंवा काय ते तुम्ही बघून घ्यायचे. तुम्ही जर उद्या व्हिडिओ पाहत असाल किंवा 9 तारखेला 10 तारखेला व्हिडिओ पाहत असाल तर तोपर्यंत जे काय ऑप्शन फॉर्म आहेत ते त्या ठिकाणी बंदच झालेले असतील. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही एक वेळेस चेक करू शकता. तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म अजून सुरू आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. तर बघा, ही जी काही माहिती आहे ती मला यांनी दिलेली. बघा, ओम निराळे यांनी. दादा, ITIचा ऑप्शन फॉर्म आत्ता पण सुरू आहे, त्याची 3 राऊंडचा रिझल्ट कधी येणार? कारण की आत्ता पण पाहिलं तर ऑप्शन फॉर्म चालू आहे. 2 ऑगस्टला बंद झाली पाहिजे पण चालू आहे. का बरं दादा? रिप्लाय मी. बघा, या ठिकाणी आत्तापर्यंत का चालू आहे त्याचे कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. वेबसाईटला देखील त्यांनी दिलेलं नाही आहे की डेट वाढवण्यात आलेली किंवा काय, परंतु ऑप्शन फॉर्म सुरू आहेत. मी देखील चेक केले, यांच्या माहितीवरूनच मी त्या ठिकाणी चेक केलेलं आहे. तर असे जर कोणाला नवीन काहीतरी माहिती मिळत असली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो. आता तुमच्या एका कमेंटमुळे बघा सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शन फॉर्म भरलेले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आहेत, मी जे आता तुम्हाला सांगितलेले पहिले 5 ऑप्शन व्यवस्थित टाका, तर ते देखील विद्यार्थ्यांच्या फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकतं. तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद आणि विद्यार्थ्यांना देखील त्याचा त्या ठिकाणी फायदाच होणार आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. ऑप्शन फॉर्म सुरू आहेत, ॲडमिशन बंद झालेले आहेत. 2 ऑगस्टला त्या ठिकाणी ॲडमिशन बंद झालेले होते आणि पुढची जी काही फेरी आहे, तिसरी फेरी जी आहे ती त्या ठिकाणी 9 ऑगस्टला तुमची लागणार आहे. ठीक आहे, 9 ऑगस्टला तुमची तिसरी फेरी त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांना कळून जाईल. सकाळपासूनच तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊन जाईल. ज्यांना ट्रेड मिळाला असेल त्यांना SMS येईल. जर SMS आला नाही तर देखील तुम्ही तुमचा युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आणि त्यावेळेस तुमचं अलॉटमेंट लेटर जर आलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड मिळालेला असेल. अलॉटमेंट लेटर नसेल तर तुम्हाला ट्रेड मिळालेला नाही, हे तुम्ही समजून घेऊ शकता. तर अपेक्षा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.